आपण कालच्या लेक्चरला वर्गामधल्या पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त किंवा सार्वजनिक आयव्यय या विषयाचं महत्व काय आहे बघितलं होतं. ओके. तत्पूर्वी आपण सार्वजनिक वित्त म्हणजे काय किंवा पब्लिक फायनान्स म्हणजे काय हे पाहिलं होतं. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी त्याच्या केलेल्या व्याख्या आपण बघितल्या होत्या. त्याचबरोबर त्याचा या विषयाचा स्कोप नक्की काय आहे, व्याप्ती नक्की काय आहे हे आपण बघितलं होतं. ओके. त्यामुळे पब्लिक फायनान्स म्हणजे काय आता आपल्याला ठाऊक आहे. आपण पाहिलंय की पब्लिक फायनान्स हा विषय सरकारच्या अर्थव्यवस्थेमधल्या आर्थिक क्रियेशी संबंधित आहे, की आर्थिक कामकाजाशी संबंधित आहे. म्हणजे सरकारनं उत्पन्न गोळा करणं वेगवेगळ्या मार्गाने, त्यानंतर सरकारनं त्या उत्पन्नातून खर्च करणं आणि त्याद्वारे लोकांच्या गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणं, खर्च वाढल्यास कर्ज घेणं, ओके, आणि त्या पुन्हा कर्जाचा वापर करणं आणि कर्जाची परतफेड करणं, यासारख्या गोष्टींशी, यासारख्या सरकारशी संबंधित बाबींशी अर्थशास्त्राची ही अभ्यास शाखा संबंधित आहे, हे आपण यापूर्वी पाहिलंय. ओके. आता आपण थोडं पुढे वळणार आहोत. ही संकल्पना आपण आता व्यवस्थित समजावून घेतली. मला वाटतं बऱ्यापैकी आपल्याला ती समजली आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला, असं मी गृहीत धरतोय. आणि अगदी थोडक्यात एका वाक्यात सांगायचं म्हटलं, जे अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राची जी अभ्यास शाखा सरकारच्या वित्तीय कामकाजाशी संबंधित आहे, ती अभ्यास शाखा म्हणजेच पब्लिक. ओके. पब्लिक फायनान्स या अभ्यास शाखेचं महत्व आज सुद्धा कमी झालं, किंबहुना असं म्हणतात की दिवसेंदिवस ते वाढतंय, हे आपण काल बघितलं. आणि ते महत्व नक्की काय हे सुद्धा आपण बघितलं. आजच्या लेक्चरला आपल्याला पब्लिक फायनान्स या विषयाच्या अनुषंगानं नक्की हेच लक्षात घ्या. आता पब्लिक फायनान्स हा विषय सरकारला केंद्रवर्ती ठेवून, सरकारला समोर ठेवून त्याच्या आर्थिक कार्यांचं विवेचन करणारा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या विश्लेषणामध्ये नेहमी काय येतं, सरकारची कामकाज सतत येत राहत. ओके. त्यामुळे नक्की सरकारच्या जबाबदाऱ्या काय ते अगोदर आपल्याला डिफाईन करायला पाहिजे. ओके. सरकार कर्ज घेतं, खर्च करतं, बरोबर आहे ना, उत्पन्न मिळण्यासाठी कर लावतं, बरोबर ना, त्यानंतर वेगळ्या गोष्टी सरकार करत असतं. काही वेळेला उत्पादन करतं वस्तूंचं, लोकांपर्यंत वस्तू पोहोचवण्याचा प्रयत्न करतं, वगैरे वगैरे अनेक गोष्टी होत राहतात. ओके. परंतु सरकारची नक्की बेसिक कार्य कोणती, बेसिक फिस्कल फंक्शन कोणती, हे आपल्याला अगोदर समजावून घेतलं पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सरकारची अशी मूलभूत कार्य, मूलभूत वित्तीय कार्य, बेसिक फिनान्शियल फंक्शन किंवा फिस्कल फंक्शन समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. मी जरा स्क्रीन शेअर करतोय, ठीक आहे. तर मेजर फिस्कल फंक्शन ऑफ गव्हर्नमेंट. ओके. आपण सरकार वेगळ्या, मगाशी म्हटलं, सरकार वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असतं. अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या सरकार नावाच्या यंत्रणेवर असतात. आणि अलीकडच्या काळात विशेषतः लोकनियुक्त सरकार, निवडणुकांच्या माध्यमातून सरकार जेव्हापासून स्थापन व्हायला लागली, लोकशाही सरकार स्थापन व्हायला लागली, त्यावेळेला त्या सरकारच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या. कारण या सरकारांचं जनतेच्या प्रती असणारं दायित्व खूप वाढलं. आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरीत लोक सतत जॉईन होत आहेत, त्यामुळे मध्ये डिस्टर्ब होते, पण हरकत नाही, ठीक आहे. तर त्याचा परिणाम म्हणून सरकारच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारचे खर्च सुद्धा वाढत गेले. आणि त्यामुळे एकंदरीत सरकारच्या वित्तीय कामकाजाचा आवाका वाढला, असं म्हणता येईल. सरकारच्या वित्तीय कामकाजाचा आवाका वाढला. सरकार नेहमी नियमितपणे लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत राहते. लोकांच्या कल्याण व्हावं
त्यासाठी लोकांचं राहणीमान सुधारावं आणि त्यासाठी लोकांच्या गरजा अधिक गुणवत्तेने पूर्ण व्हावं, यासाठी सरकार नेहमी कार्यरत असतं. त्यासाठी सरकार आता म्हटलं तसं वेगवेगळ्या प्रकारची कामं करतं. लोकांना वस्तू पुरवणं, लोकांना सेवा पुरवणं, बरोबर ना. आपण बघतो रेशन दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवलं जातं, आरोग्यासारख्या शिक्षणासारख्या सेवा दिल्या जातात, बरोबर आहे. काही वेळेला सरकार वस्तूंचं उत्पादन पण करतं, वेगळ्या प्रकारच्या सेवांचं उत्पादन पण करतं, बरोबर ना. वेगळ्या प्रकारचे कायदे करत असतं, बरोबर ना. या सगळ्या गोष्टी सरकार जे करत असतं, ही सगळी सरकारची जी कामं आहेत, त्या सरकारच्या या कामांच्या पाठीमागे सरकारची 4 मुख्य फिस्कल फंक्शन्स आहेत. सरकारची 4 मुख्य राजकोषीय कार्य आहेत. आपण ही 4 मुख्य राजकोषीय कार्य समजावून घेणार आहोत. ओके, 4 मेजर फिस्कल फंक्शन्स ऑफ गव्हर्नमेंट. 4 मुख्य राजकोषीय कार्य आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, कोणती आहेत ही 4 मुख्य राजकोषीय कार्य? तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. पहिलं कार्य आहे ॲलोकेशन. ॲलोकेशन म्हणजे वाटप. दुसरं कार्य आहे डिस्ट्रीब्युशन. डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण. तिसरं कार्य आहे इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी साधणं. आणि चौथं कार्य आहे स्टॅबिलायझेशन, आर्थिक स्थैर्य प्राप्त करणं. ही सरकारची 4 मुख्य राजकोषीय कार्य. ओके, आता त्याला मुख्य काम म्हणतो आणि राजकोषीय काम म्हणतो, या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि आपण त्या कार्यांकडे बोलूया. मुख्य अशासाठी की ही सरकारची विस्तृत स्वरूपाची कार्य. मगाशी म्हटलं तर सरकार छोटी छोटी इतर कामं पण सरकार करत असतं, पण ती कामं करण्याचा मुळातला हेतू ही 4 कार्य करणं हा आहे. ओके, मूळचा हेतू ही 4 कामं करणं हा आहे. आणि ही 4 कामं करता यावीत यासाठी सरकार काय करत असतं, ही 4 कामं करत, ती बाकीची कामं करता येत त्यासाठी सरकार ही 4 कामं करत असतं. ओके, त्यामुळे ही मुख्य कामं आहेत. मग या अनुषंगाने इतर काम म्हणजे उदाहरणार्थ ॲलोकेशनचं काम आहे, वाटपाचं काम आहे, त्याच्यामध्ये काही कामं आहेत. वितरणाचं काम आहे, त्याच्यामध्ये काही कामं आहेत. आर्थिक वृद्धी साधणं हे एक मुख्य राजकोषीय काम आहे. त्याच्यामध्ये मग आणखीन काही सरकार कामं करत असतं. आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणं हे काम आहे, त्याच्यामागे आणखीन काही कामं सरकार करत असतं. ओके, परंतु मुख्य कामांचा विचार करता ही 4 कामं आहेत आणि त्याच्या अंतर्गत मग इतर कामं सरकार करत असतं. ओके, आणि ही फिस्कल फंक्शन्स का, ही राजकोषीय कामं का? ही राजकोषीय कामं आहे. त्याचं मुख्य कारण राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून ही कामं सरकार साध्य करत असतं, की ही सरकार कामं पार पाडत असतं. राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार ही कार्य करत असतं, म्हणून त्याला राजकोषीय कार्य म्हणता येतं. ओके, राजकोषीय धोरण म्हणजे काय, आपण डिटेलमध्ये राजकोषीय धोरण म्हणजे काय पुढे जाऊन पाहणारच आहोत. ओके, परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सरकारचं उत्पन्न आणि सरकारचा खर्च या संदर्भातलं सरकारचं जे धोरण असतं, उत्पन्न कसं मिळवायचं, कसं खरं आणि कोणकोणत्या मार्गाने मिळवायचं, ते कसं वापरायचं आणि कसा खर्च करायचा, या संदर्भातलं जे सरकारचं धोरण असतं त्या धोरणाला सरकारचं राजकोषीय धोरण असं म्हणतात. ओके, मग त्या संदर्भात केलेले कायदे, त्या संदर्भातलं बजेट किंवा अर्थसंकल्प, या सगळ्या राजकोषीय धोरणाशी संबंधित गोष्टी आहेत. ओके, तर याला तर राजकोषीय धोरण असं म्हणतात. आणि हे राजकोषीय धोरण वापरून सरकार ही 4 मुख्य कामं करत असते: अलोकेशन, डिस्ट्रीब्युशन, इकॉनॉमिक ग्रोथ आणि स्टॅबिलायझेशन. म्हणजे वाटप, वितरण, आर्थिक वृद्धी साध्य करणं आणि स्थिरीकरण. हे 4ही कार्य सरकार त्या माध्यमातून राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून पूर्ण करतो. म्हणून या 4 कार्यांना राजकोषीय कार्य असं म्हणता येतं किंवा म्हटलं जातं. ओके, आता आपण ही यातलं एक एक कार्य समजावून घेऊया. ओके, पहिलं ॲलोकेशन, वाटप. ओके, आता वाटप कुणाचं, ॲलोकेशन कुणाचं? इथे उत्पादन स्त्रोतांचं वाटप अपेक्षित. ओके, सरकार करत असलेल्या उत्पादन स्त्रोतांचं वाटप अपेक्षित. ओके, उत्पादन स्त्रोतांचं वाटप म्हणजे काय? अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन प्रक्रियेचे स्त्रोत असतात, उत्पादन प्रक्रियेचे स्त्रोत कोणते? भूमी, भांडवल, श्रम, संयोजन उत्पादन प्रक्रियेचे आपण घटक म्हणतो, बरोबर ना. भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या उत्पादन प्रक्रियेचे घटक झाले. परंतु ही भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन ही जी उत्पादन प्रक्रिया आहे, ही उत्पादन प्रक्रिया
आपण निसर्गामधल्या ज्या उपलब्ध गोष्टींच्या माध्यमातून राबवतो त्यांना आपण उत्पादन प्रक्रियेचे स्त्रोत असं म्हणतो. जगातली कुठलीही गोष्ट निर्माण करायची म्हटली तर ती निसर्गामधून उपलब्ध होणाऱ्या घटकांच्या माध्यमातूनच निर्माण करता येते. त्यामध्ये जमीन आहे, खनिज आहेत, बरोबर आहे, जमिनीमध्ये असणारे पिकांना पोषक असणारी पोषण द्रव्य आहे, बरोबर आहे, वारा आहे ज्याच्या माध्यमातून वीज निर्माण करतो, सूर्यप्रकाश आहे, बरोबर ना, समुद्र आहे, बरोबर ना, अशा अनेक घटक आहेत, बरोबर आहे, की ज्याच्या माध्यमातून आपण ज्यांचा वापर करून उत्पादन प्रक्रियेमधले वेगळ्या गोष्टी निर्माण केल्या. ओके, या सगळ्यांना उत्पादन प्रक्रियेचे स्त्रोत असं म्हणतात. या स्त्रोतांचं वाटप करणं हे सरकारचं एक मुख्य आणि पहिलं काम. आता हे मुख्य आणि पहिलं का, याचं महत्वाचं कारण हे स्त्रोत मर्यादित आहे. हे स्त्रोत अमर्यादित स्वरूपात उपलब्ध नाही, हे स्त्रोत मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहे. ओके, माणसाच्या गरजा अमर्यादित आहेत, बरोबर ना. आपल्याला अन्न हवंय, वस्त्र हवंय, निवारा हवाय, बरोबर आहे. त्याचबरोबर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या काही चैनीच्या गोष्टींच्या पण गरजा आहेत, चैनीच्या बाबी सुद्धा आहेत. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला मोटरसायकल हवी आहे, घरामध्ये फ्रीज हवाय, आपल्याला टीव्ही हवाय, बरोबर आहे, आपल्याला कार हवी, 4 व्हीलर हवी आहे, अनेक गरजा आहेत आणि ह्या कधी न संपणार आहेत. गरजा अमर्यादित आहेत, परंतु त्या गरजांच्या पूर्तीसाठी ज्या वस्तू आणि सेवा निर्माण करायच्या त्यासाठी उपलब्ध असणारे जे स्त्रोत आहेत ते मात्र मर्यादित आहेत. म्हणजे आता म्हटलं तसं जमीन, वारा, पाणी, खनिज, बरोबर ना, हे सगळं जे आहे हे खूप मर्यादित आहे आणि त्यामुळे हे नक्की या गरजांची प्रायोरिटी ठरवून त्यातल्या कुठल्या गरजा पूर्ण करायच्या याचा निर्णय सरकारला घ्यावा लागतो. या गरजांची क्रमवारी ठरवावी लागते. अगोदर सगळ्यांना अन्न पुरवायचं, निवारा पुरवायचा, वस्त्र पुरवायची, की यातली कुठल्या गरजा कुठल्या प्रमाणात पुरवायच्या, की मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचं उत्पादन करायचं, मोठ्या प्रमाणात मोटर कारचं उत्पादन करायचं, किंवा मोठ्या बसेस निर्माण करायच्या, की आणखीन काही निर्माण करायचं, यातलं थोड्या प्रमाणात सगळंच निर्माण करायचं, या संदर्भातले निर्णय सरकारला घ्यावे. आणि मग या वस्तू निर्माण करत असताना या वस्तू निर्माण करण्यासाठी त्या वस्तूंची उत्पादन प्रक्रिया अर्थव्यवस्थेमध्ये प्रवाहित करावी लागते, पुढे न्यावी लागते. आणि त्या वस्तूंची उत्पादन प्रक्रिया प्रवाहित करण्यासाठी मग निसर्गामधले स्त्रोत वापरावे लागतात, बरोबर ना. मग बसेस निर्माण करण्यासाठी खनिज लागतात, आणखीन काय लागत असेल, कामगार शक्ती लागत असेल, बरोबर ना, किंवा विमान निर्माण करण्यासाठी आणखीन काही गोष्टी लागत असतील, बरोबर आहे, जमिनीमधनं खनिज काढायचे असतील, पेट्रोल काढायचं असेल, वगैरे वगैरे, बरोबर ना. काही जमीन शेतीसाठी वापरायची असेल, त्यातून काही धान्य घ्यायचं असेल, मग धान्याचं पुन्हा गव्हाचं घ्यायचंय, तांदळाचं घ्यायचंय, वगैरे वगैरे. मग यासाठी कुठल्या वस्तूंच्या उत्पादनाला महत्व द्यायचं, कुठल्या वस्तूंचं उत्पादन अधिक करायचं आणि त्यासाठी निसर्गाचे स्त्रोत कशा प्रकारे वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, याचा घेतलेला निर्णय म्हणजे ॲलोकेशन, उत्पादन स्त्रोतांचं वाटप. हा निर्णय घेणं हे सरकारचं पहिलं महत्वाचं राजकोषीय कार्य. ओके, आता हा निर्णय सरकार घेतं कसं, वाटपाचं कार्य राजकोषीय कार्य, हा निर्णय सरकार घेतं कसं, हा निर्णय सरकार राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून. ओके, मी आता तुम्हाला राजकोषीय धोरण म्हणजे काय सांगितलं. राजकोषीय धोरण म्हणजे काय, सरकार जर खर्च करतं आणि उत्पन्न मिळवतं, उत्पन्न मिळवण्याचे सरकारचे मार्ग, त्यासाठी सरकारनं केलेले कायदे, सरकारचे खर्चाचे स्वरूप आणि त्यासाठी सरकारने केलेले कायदे, या सगळ्याला एकत्रितपणे आणि त्या संदर्भात सरकारचं असणारे ऍडमिनिस्ट्रेशन, व्यवस्थापन, या सगळ्याला एकत्रितपणे राजकोषीय धोरण असं म्हणतात. आणि हे राजकोषीय धोरण सरकार वेगवेगळ्या माध्यमातून राबवतं, कायद्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून आणि महत्वाचं म्हणजे बजेटच्या माध्यमातून. ओके, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. आपल्याला माहिती आहे केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, दरवर्षी वर्षातून एकदा अर्थसंकल्प जाहीर करतं आणि त्याप्रमाणे पुढच्या आर्थिक वर्षामध्ये सरकार काम करण्याचा प्रयत्न करतं, बरोबर ना. या अर्थसंकल्पामध्ये सरकार वेगळ्या प्रकारच्या तरतुदी करतं. म्हणजे उदाहरणार्थ इन्कम टॅक्स एवढा बसवायचा लोकांवर, त्या माध्यमातून एवढे रक्कम गोळा करायची, बरोबर ना. त्यानंतर अप्रत्यक्ष कर जीएसटी एवढा बसवायचा, त्यातून एवढी उलाढाल होईल, त्यातून एवढी रक्कम गोळा होईल, बरोबर ना. सार्वजनिक कंपन्या एवढा नफा मिळवून देतील, सरकारच्या मालकीच्या कंपन्या एवढा नफा मिळवून देतील, ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे.
काही सार्वजनिक कंपन्या विकायच्या, त्यातून काही पैसे उपलब्ध करायचे आणि मग हे सगळे गोळा झालेलं रक्कम या गोष्टींसाठी वापरायची. शिक्षणासाठी एवढा खर्च करायचा, आरोग्यासाठी एवढा खर्च करायचा, बरोबर ना, आणखीन कुठल्या गोष्टींसाठी एवढा खर्च करायचा, बरोबर आहे. अशा प्रकारे ही रक्कम सगळी वापरायची आणि मग त्यानुसार मग अर्थव्यवस्थेमध्ये कामं त्या गोष्टी प्रभावित करायच्या. आता या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये स्त्रोत कसे वापरायचे, ऑटोमॅटिकली याचं वाटप होत जातं. म्हणजे सरकारला ज्यावेळेला वाटतं की एखादा समाजातला घातक असणाऱ्या वस्तूचं उत्पादन कमी व्हावं किंवा होऊ नये, त्यावेळेस सरकार त्यावर खूप मोठ्या दरानं कर लावतं, मोठा कर लावतो. आणि मोठा कर लावल्यामुळे काय होतं, ऑटोमॅटिकली त्याचं उत्पादन कमी होतं आणि तिकडे जो स्त्रोत वापरला गेला असता, खनिज संपत्ती वापरली गेली असती, आणखीन काय वापरलं गेलं असतं, पाणी वापरलं गेलं असतं किंवा इतर नैसर्गिक स्त्रोत वापरला, तो तिथं वापरला जाता, दुसऱ्या एखाद्या ठिकाणी वळवला जातो. त्याला स्त्रोतांचं वाटप असं म्हणतात. ओके. नैसर्गिक स्त्रोतांचं वाटप सुद्धा सरकार राजकोष धोरणाच्या माध्यमातून करू शकतं. ओके. दुसरं महत्वाचं कार्य आहे ते म्हणजे डिस्ट्रीब्युशन. ओके. वितरण. ओके. वाटप आणि वितरण या दोघांमध्ये फरक आहे, लक्षात. अलोकेशन आणि डिस्ट्रीब्युशन हे दोन शब्द जरी समानार्थी वाटत असले इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा, तर त्याच्यामध्ये बेसिक फरक. अलोकेशन मध्ये काय अपेक्षित आहे, स्त्रोतांचं वाटप अपेक्षित आहे. निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या स्त्रोतांचं उत्पादन प्रक्रियेमधलं वाटप अपेक्षित आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये कुठला स्त्रोत कुठे वापरायचा, कुठल्या वस्तूंचं उत्पादन किती प्रमाणात करायचं, बरोबर ना. कुठल्या वस्तूंचं उत्पादन डिस्करेज करायचं म्हणजे करायचं नाही किंवा कमी करायचं. उदाहरणार्थ समाज विघातक गोष्टी, तंबाखू म्हणा, सिगरेट्स म्हणा, मद्य म्हणा, यासारख्या समाज विघातक गोष्टींचं उत्पादन कमी व्हावं असं सरकारला वाटतं, म्हणून जास्त दरानं कर्ज लावलं जातं. याउलट अन्नधान्यावर कर नसतात किंवा शेतीमधल्या उत्पन्नावर कर नाही सरकार लावत नाही आपलं, कारण त्याचं उत्पादन जास्त व्हावं असं सरकारला वाटतं, तिकडे स्त्रोत जास्त वाढावेत असं वाटतं. ओके. याला उत्पादन स्त्रोतांचं अलोकेशन असं म्हणतात. राजकोष धोरणामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये तशा तरतुदी करून सरकार हे करू शकतं, बरोबर. हे उत्पादन स्त्रोतांचं झालं वाटप. आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, इथे आता उत्पादित वस्तूंचं वितरण अपेक्षित आहे. दुसरं महत्वाचं फिस्कल कार्य जे आहे, दुसरं महत्वाचं राजकोषीय कार्य जे आहे, त्या राजकोषीय कार्यामध्ये स्त्रोतांचं नव्हे, उत्पादित वस्तूंचं जे उत्पादित वस्तू आणि सेवा ज्या झालेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं अपेक्षित. डिस्ट्रीब्युशन फंक्शन. ओके. आता अर्थव्यवस्थेमध्ये अलोकेशन फंक्शन पार पाडल्यानंतर सरकारनं वस्तू आणि सेवा अर्थव्यवस्थेत निर्माण होतात. वस्तू आणि सेवांचा प्रवाह सुरू होतो. काही वस्तू सरकार स्वतः निर्माण करतं आपल्या कंपन्या स्थापन करून, काही वस्तू आणि सेवा खाजगी उत्पादक निर्माण करतात, बरोबर ना. आणि त्या वस्तू आणि सेवांची बाजारपेठेमध्ये उत्पादन खर्चानुसार काही एक किंमत असते. आता ही जी किंमत असते ती किंमत सगळ्यांनाच अफोर्डेबल असते, परवडणारी असते असं नाही. प्रत्येक वेळेला ही किंमत सगळ्यांना परवडणारी असते असं नाही, बरोबर ना. उदाहरणार्थ मोटरसायकलची किंमत, सरकारनं मोटरसायकल निर्माण करण्यासाठी उत्पादकांना परवानगी दिलेली आहे, बरोबर ना. त्याच्यावरचे कर अमुक एवढे बसवलेत आणि सरकारला वाटते की मोटरसायकल पण जास्त निर्माण व्हावेत आणि त्यासाठी सरकारनं तेवढे अमुक टक्के कर बसवले आणि मग बाजारपेठेमध्ये एवढ्या मोटरसायकल निर्माण झाल्या. आता या मोटरसायकल सगळ्यांपर्यंत पोहोचतील का, सगळ्यांना ती किंमत परवडणार आहे का, सांगता येत नाही. ज्यांना परवडणार आहे ते बाजारपेठेमध्ये खरेदी करतात, पण ज्यांना परवडणार त्यांचं काय. तुम्ही म्हणाल की त्या लोकांनी खरेदी करू नये. मोटरसायकलच्या बाबतीत असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे, लोकांनी ज्यांना परवडणार नाही त्यांनी खरेदी करू नये, ज्यांना परवडणार त्यांनी खरेदी करायला हरकत नाही. परंतु समजा अन्नासारखी वस्तू, ओके, तांदूळ, गहू, तुरडाळ, चणडाळ, कांदे, बटाटे, भाज्या यासारख्या वस्तू आहेत. ओके. आता या वस्तूचा समजा बाजारपेठेमध्ये निर्माण करत असताना त्याचा खर्च वाढला काही कारणामुळे, की उत्पादन कमी झाल्यामुळे त्याच्या बाजारपेठेमध्ये किमती कमी होतात. आता या वस्तू काही लोकांना परवडतील आणि काही लोकांना परवडणार. आता ज्या लोकांना त्या परवडणार नाहीत त्या लोकांनी खरेदी करू नये असं आपण म्हणू शकतो का, असं म्हणणं योग्य आहे का, असं नाही म्हणता येणार. कारण अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे आणि आजच्या कल्याणकारी सरकारांवर लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी आहे. जगातल्या प्रत्येक लोकनियुक्त आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला ही गरज पूर्ण करावीच लागेल, बरोबर ना. त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील, बरोबर आहे. आणि त्यामुळे ज्या लोकांच्या गरजा पूर्ण होत नाही त्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.
विशेषतः अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या करतात. बरोबर. यालाच वस्तूंचं आणि उत्पादित सेवांचं वाटप असं म्हणता येतं. आणि हे सरकारचं दुसरं महत्वाचं राजकोषीय कार्य. ओके. आता सरकार हे कार्य कसं करतं? राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार हे कार्य कसं करतं? सरकार काय करतं की ज्यांना या वस्तू बाजारपेठेनुसार परवडत आहेत त्यांना बाजारपेठेमधून खरेदी करा म्हणून सांगतो. ज्यांना या वस्तू बाजारपेठेमधून खरेदी करणं शक्य होत नाहीये, त्यांची आर्थिक क्षमताच नाहीये तेवढी, त्यांची खरेदी शक्ती नाही त्यांच्यामध्ये, अशा लोकांना सरकार अनुदान देतं. त्या वस्तू सरकार लोकांना कमी दरामध्ये किंवा मोफत कशा उपलब्ध राहतील हे पाहतो. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते. ओके. उदाहरणार्थ आपण पाहतो आपल्याकडे रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून, ज्याला सार्वजनिक वितरण प्रणाली असं म्हणतात, या रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याकडे अन्नधान्य आणि कडधान्य आणि इतर वस्तू कमी दरामध्ये पोहोचवल्या जातात, किंवा काही वेळेला काही गोष्टी मोफत सुद्धा पोहोचवल्या जातात. बरं ना. ज्यांना हे परवडत नाहीये, बाजारपेठेतून खरेदी करणं शक्य नाहीये, त्यांच्यामध्ये आर्थिक कुवत नाहीये, त्यांची ती गरज पूर्ण झाली पाहिजे. कारण या वस्तू अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध होत आहेत, उत्पादित होत आहेत, परंतु त्या वस्तू बाजारपेठेमधल्या दरांना खरेदी करणं त्या लोकांना परवडत नाहीये. त्यामुळे सरकार अनुदान देऊन त्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. यालाच वितरणाचं कार्य, डिस्ट्रीब्युशन फंक्शन असं म्हटलं जातं. सरकारचं हे दुसरं महत्वाचं राजकोषीय कार्य. ओके. डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे सरकारचं दुसरं महत्वाचं राजकोषीय कार्य, आणि हे आता म्हटलं तसं वित्तीय धोरणाच्या माध्यमातून सरकार करत असतं. काही वेळेला वस्तूंवरचे कर कमी करून, अप्रत्यक्ष कर कमी करून त्या वस्तूंचे दर कमी कसे राहतील हे पाहतो. काही वेळेला उत्पादकांना अनुदान देऊन जास्त उत्पादन कसं होईल हे पाहतो. काही वेळेला लोकांना खरेदी करण्यासाठी अनुदान देऊन रेशन व्यवस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे पाहतो. ओके. हे सगळं राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारचे कायदे करून, राजकोषीय कायदे करून सरकार करत असतं. आणि हे दुसरं राजकोषीय कार्य सरकार पार पाडत असतं. ओके. आपण दोन राजकोषीय कार्य, सरकारचे दोन महत्वाचे राजकोषीय कार्य बघितले. पहिलं कोणतं बघितलंय? वाटपाचं कार्य, आणि दुसरं वितरणाचं कार्य. वाटपाचं कार्य म्हणजे काय? उत्पादन स्त्रोत कोणत्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कशा प्रकारे वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, कोणत्या वस्तूंचं उत्पादन करायचे, हे उत्पादन स्त्रोतांच्या वाटपाचं कार्य. आणि वितरणाचं कार्य म्हणजे काय? उत्पादित वस्तू आणि सेवा लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या, लोकांपर्यंत या सेवा कशा पोहोचवायच्या, ज्यांना परवडत नाही त्यांच्यापर्यंत सेवा आणि वस्तू कशा जातील हे पाहणं म्हणजे वितरणाचं कार्य. ओके. आता तिसरं महत्वाचं कार्य आहे इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धीचं कार्य. ओके. आर्थिक वृद्धीचं कार्य म्हणजे काय? देशामध्ये लोकांचं राहणीमान सुधारणं आवश्यक आहे. अधिकाधिक चांगलं राहणीमान उपलब्ध व्हावं यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो, आणि लोकांना चांगलं राहणीमान उपलब्ध करून देणं ही सरकारची सुद्धा जबाबदारी आहे. आता लोकांचं राहणीमान सुधारेल कसं? तर त्यासाठी लोकांच्या उपभोगामध्ये चांगल्या गुणवत्तापूर्ण वस्तू आणि सेवा पोहोचल्या पाहिजे. त्यांची अन्न, वस्त्र आणि निवारा ही गरज तर चांगल्या गुणवत्तेनं पूर्ण व्हायला हवीच, पण त्याचबरोबर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या इतर गरजा सुद्धा गुणवत्तापूर्ण रीतीने पूर्ण व्हायला हव्या. ओके. आता या गुणवत्तापूर्ण रीतीने कधी पूर्ण होती? ज्या वेळेला लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती त्यावेळेला लोक बाजारपेठेमधल्या चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करू शकतील ना. म्हणजे उदाहरणार्थ अन्न, वस्त्र आणि निवारा सरकार अनुदान देऊ शकेल, परंतु बाजारपेठेमधल्या इतर ज्या गरजा आहेत, लोकांच्या इतर गरजा, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी सरकार अनुदान देऊ शकेल का? सरकार प्रत्येकावर करांमध्ये सवलती देऊ शकेल का? उदाहरणार्थ सगळ्यांना मोटरसायकल खरेदी करायची, सगळ्यांना कार हवी, सगळ्यांना रेफ्रिजरेटर हवाय, बरोबर ना. सगळ्यांना आपल्या घरामध्ये वाटतंय की आपल्या घराला पण छान रंग असावा, आपलं घर पण छान असावं, सगळ्यांनाच असं वाटतंय. मग या प्रत्येकाला सरकार अनुदान देऊ शकते का? असं होऊ शकेल का? प्रत्येकाला वाटतं की आपल्याला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे, बरोबर ना. पण प्रत्येकाला त्या सरकार असं करू शकते का की त्याला करच नाही लावायचं आणि अनुदान द्यायची? असं शक्य आहे का? नाही शक्य. ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना सरकार अनुदान देऊ शकते, बरोबर ना. आणि त्याची तरतूद सरकार करू शकते, कारण अनुदान दिलं की सरकारचा तिथे खर्च झाला, कर कमी केला की सरकारचं उत्पन्न कमी झालं, त्यामुळे सरकारची फंक्शन्स कमी होतात, सरकार आणि पुन्हा त्यातून लोकांचंच नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं. कारण सरकार सगळ्याच गोष्टींना अनुदान नाही देऊ शकत. मग अशा वेळेला काय केलं पाहिजे?
अशा वेळेला लोकांचं उत्पन्न कसं वाढलं पाहिलं पाहिजे की जेणेकरून लोक आपल्या गरजा स्वतःहून पूर्ण करू शकतील. बरोबर, लोकांचं उत्पन्न ज्यावेळेला वाढेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली लोक आपल्या गरजा बाजारपेठेमधून वस्तू खरेदी करू शकतील. मग सरकारवरचा बोजा पण कमी होईल. परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे, लोकांचं उत्पन्न कसं वाढेल, त्यासाठी समाजाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न वाढलं पाहिजे, म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे, नॅशनल इन्कम वाढलं पाहिजे. बरोबर ना. अंतिमता नॅशनल इन्कम म्हणजे काय, नॅशनल इन्कम म्हणजे अंतिमता लोकांच्या उत्पन्नाची बेरीज असते. त्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं की राष्ट्रीय उत्पन्न पण वाढतं. बरोबर ना. आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की रिव्हर्स व्यत्यास लोकांचं उत्पन्न पण वाढतं. बरोबर ना. त्यामुळे सरकारला नेहमी राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढता कसा राहिले पाहिजे, आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा दर वाढता ठेवणं म्हणजेच आर्थिक वृद्धी साध्य करणं. ओके, आर्थिक वृद्धी का साध्य करायची, लोकांचं उत्पन्न वाढवून. लोकांचं उत्पन्न का वाढलं पाहिजे, लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती वाढली पाहिजे. लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती का वाढली पाहिजे, कारण लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती वाढली की लोक बाजारपेठेमधल्या वस्तू आणि सेवा खरेदी करून आपल्या गरजा अधिक चांगल्या रीतीने पूर्ण करू शकतात. त्यांना मोटरसायकल पण घेता येईल, त्यांना कार पण घेता येईल, त्यांना विमान प्रवास पण करता येईल वगैरे वगैरे. परंतु त्यासाठी या सगळं करण्यासाठी लोकांना उत्पन्न वाढणं हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि उत्पन्न कसं वाढेल तर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे. राष्ट्रीय उत्पन्न कसं वाढेल, त्यासाठी सरकारनं अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेला चालना दिली पाहिजे. उत्पादन प्रक्रियेला चालना दिली की आपोआपच उत्पन्न वाढेल. ओके, त्यामुळे हे जे तिसरं फंक्शन आहे इकॉनॉमिक ग्रोथचं, आता कदाचित संपतंय. ओके, मी पुन्हा अपग्रेड करतोय, तुमची लेफ्ट हॉलने परत लगेच जॉईन व्हा त्याला. ओके, त्याच लिंकला. जर संपलं मध्येच कट झालं तर तुम्ही त्याच लिंकला परत 1-2 मिनिटांना क्लिक करा आणि तुम्ही जॉईन व्हा. ओके, तर असं जर एखाद्या झालं, जर मध्येच कट झालं तर तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. तर हे उत्पादन प्रक्रियेमध्ये अनुदान देऊन सरकार उत्पादन प्रक्रिया वेगवान करू शकते. उत्पादन प्रक्रिया वेगवान झाली की अधिक लोक रोजगारामध्ये येतात, अधिक लोक रोजगारामध्ये आले की त्यांचं उत्पन्न वाढतं, पर्यंत राष्ट्रीय उत्पन्न वाढतं, आणि लोकांचं उत्पन्न वाढलं की लोक अधिक चांगल्या रीतीने गुणवत्तापूर्ण वस्तू खरेदी करू शकतात. हे आहे इकॉनॉमिक ग्रोथचं फंक्शन. आणि चौथं फंक्शन आहे ते म्हणजे स्टॅबिलायझेशन, आर्थिक स्थैर्याचं फंक्शन. ओके, आर्थिक स्थैर्य 3 मिनिटं फक्त आपल्याकडे शिल्लक आहे, 3 मिनिटांमध्ये संपणार आहे. आर्थिक स्थैर्याचं फंक्शन म्हणजे काय, लोकांचं उत्पन्न स्थिर दराने वाढत राहिलं पाहिजे, अर्थव्यवस्था स्थिर दराने वाढत राहिलं पाहिजे, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकांच्या गरजा पूर्ण होतात, लोकांना अधिक आपलं राहणीमान सुधारता येतं. काही मंदी तेजी असं सारखं होत राहिलं तर लोकांची प्रगती नाही. कारण मंदीच्या कालखंडामध्ये लोकांच्या हातातली उत्पादनाची साधनं निघून जातात, उत्पन्नाची साधनं जातात. तेजीच्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती खूप वाढतात, त्यामुळे लोकांना त्यातून त्रास होतो किंवा आर्थिक हे होत नाही. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था एका स्थिर दरानं सतत वाढत राहिली पाहिजे. ओके, अर्थव्यवस्था एका ठराविक दरानं सतत वाढत राहिली की ऑटोमॅटिकली काय होतं, लोकांचं उत्पन्न स्थिर दरानं वाढत राहतं आणि लोक आपलं राहणीमान करू शकतात. त्यामुळे स्थैर्य राखण्यास सुद्धा सरकारचं चौथं फिस्कल फंक्शन आहे. इकॉनॉमिक ग्रोथ आणि स्टॅबिलायझेशन ही दोन्ही कार्य सरकार राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून पूर्ण करू शकते. ओके, कारण राजकोषीय धोरण वापरून वेगळ्या प्रकारचे कायदे करून उत्पादन प्रक्रियेला चालना देणं, वेगळ्या प्रकारचे कायदे करून मंदीच्या कालखंडामध्ये लोकांना अनुदान देणं आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टी करणं, वेगळ्या प्रकारच्या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करून तेजीच्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा कमी येतील आणि त्या लोकांना परवडतील हे पाहणं, हे राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार करू शकते, अर्थसंकल्पामधून सरकार करू शकते. त्यामुळे हे सुद्धा सरकारचं एक महत्वाचं धोरण आहे असं म्हणता येतं, ते महत्वाचं कार्य असं म्हणता येतं. ओके, ही 4 महत्वाची कार्य आहेत. ओके, यातलं स्टॅबिलायझेशन मी थोडक्यात घेतलं, परंतु पुन्हा ज्यावेळेला आपलं वर्गात सुरू होईल त्यावेळेला मी पुन्हा थोडं डिटेलमध्ये घेऊ शकेन. पण मला वाटतं मी बऱ्यापैकी अधिक स्पष्टपणे या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या किंवा हे मुद्दे मी तुम्हाला शेअर केले. ओके, मला जरा सांगा तुमच्या काही शंका आहेत का? अजून 1 मिनिट आपल्याकडे आहे. तुमच्या कोणाच्या काही शंका असतील तर बोलायला हरकत नाही. आणि सगळ्यांना हे कळलंय का? आत्ताचं लेक्चर सगळ्यांना कळलंय का? आजच्या लेक्चर मध्ये कोणाला शंका आहेत का? तर तुमच्या काही जणांनी बोलायला हरकत नाही. तुमच्यापर्यंत आवाज पोहोचला माझा व्यवस्थित? पोहोचला?
ओके ओके, हो नीट समजलं. हो. ओके ओके, म्हणजे पुन्हा आता अपग्रेड करण्याची गरज नाहीये. परत टायमिंग, रिमेनिंग मीटिंग टाइम 6.32. ओके, अजून 6 मिनिटं आहेत. ओके, मग मी एक काम करतो, 6 मिनिटं आहेत अजून. आपण मी ते शेवटचं फंक्शन जे आहे ते जरा व्यवस्थित पुन्हा एकदा शेअर करतो. बघा इकडे पुन्हा एकदा हे करतो. आहेत 5-6 मिनिटं आहेत. तोपर्यंत स्टॅबिलायझेशन, स्थिरीकरणाचं फंक्शन, ते आर्थिक स्थैर्याचं फंक्शन म्हणजे काय? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार चक्र ही नियमित गोष्ट आहे, बरं ना. भांडवलशाही अर्थ आणि आजच्या सगळ्या अर्थव्यवस्था जगातल्या भांडवलशाही या अर्थव्यवस्थांमध्ये तेजी मंदी असे चक्र नेहमी येत असतात. ज्यावेळेला मंदी येते त्यावेळेला लोकांचं खूप नुकसान होतं. ज्यावेळेला तेजी येते त्यावेळेला सुद्धा खूप नुकसान होतं. मंदी येते त्यावेळेला लोकांचे रोजगार जातात, आर्थिक उत्पन्नाची साधनं संपतात, त्यामुळे नुकसान होतं. त्याचबरोबर उत्पादकांचं पण नुकसान होतं, कारण वस्तू आणि सेवांच्या किमती कमी होतात, त्यांचा नफा जातो. आणि ज्यावेळेला तेजी खूप येते त्यावेळेला सुद्धा अर्थव्यवस्थेमधल्या वस्तू आणि सेवांच्या किमती शूट आउट होतात, खूप वाढतात. आणि त्या खूप वाढल्यामुळे सुद्धा लोकांचं नुकसान होतं, किंवा लोकांना वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यामुळे त्यांचं राहणीमान खालावतं. आता हे होऊ नये यासाठी अर्थव्यवस्थेमधली ही तेजी मंदीची चक्र नियंत्रित करणं आवश्यक आहे. मंदीच्या काळात उत्पादन प्रक्रिया सुगमतेनं व्यवस्थितरित्या चालू राहिली पाहिजे. तेजीच्या काळात उत्पादन प्रक्रिया योग्यरीतीने तर चालू राहिलीच पाहिजे, परंतु लोकांना परवडण्या योग्य स्वरूपाच्या किंमत पातळी अर्थव्यवस्थेमध्ये असली पाहिजे. ओके, त्यामुळे तेजी आणि मंदीचे दोन्ही चक्र नियंत्रित करणं सरकारला आवश्यक असतं. त्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत. राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून सरकार हे जे प्रयत्न करतं तेजी आणि मंदीची चक्र नियंत्रित करण्याचे, ते सरकारचं कार्य म्हणजेच सरकारचं आर्थिक स्थैर्याचं राजकोषीय कार्य, चौथं कार्य. ओके, आर्थिक स्थैर्याचं राजकोषीय कार्य. ओके, तर हे आता सरकार कसं करतं? तर ज्या वेळेला मंदी येते आणि वस्तू आणि सेवांच्या किमती घसरतात तेव्हा सरकार तेजी आणि मंदीच्या ज्यावेळेला मंदीच्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती खूप घसरतात, त्यामध्ये उत्पादकांचा नफा कमी होतो आणि त्यामुळे उत्पादक काय करतात? उत्पादन प्रक्रियाच कमी करतात, बंद करतात आणि त्यामुळे लोक बेकार होतात. अशा वेळेला सरकार काय करू शकतं? राजकोषीय धोरणामध्ये उत्पादकांना अनुदान देऊ शकतं. त्यांचं जेवढं नुकसान होतं त्यावेळेला त्यांना अनुदान द्यायचं, कर कमी करायचे त्यांच्या उत्पन्नावरचे वगैरे, त्यामुळे त्यांचं नुकसान कमी होतं आणि मग ते आपली उत्पादन प्रक्रिया चालू ठेवू शकतात. आणि त्यामुळे मंदीमधून लोकांना बेरोजगार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि मंदीमधून अर्थव्यवस्था बाहेर येतात. त्यामुळे मंदीचा कालखंड नियंत्रित होतो. तेजीच्या कालखंडामध्ये काय होतं? तेजीच्या कालखंडामध्ये ऑटोमॅटिकली काय होणार? तेजीच्या कालखंडामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती खूप वाढतात आणि त्यामुळे ग्राहकांचं खूप नुकसान होतं. सामान्य ग्राहकांना वस्तू खरेदी करणं अशक्य बनतं, ते त्यांना परवडत नाही. आणि मग ते त्यांनी जर खरेदी नाही केल्या त्या वस्तू तर त्यांचं राहणीमान त्यांना मूलभूत गरजा पूर्ण करणं पण शक्य आहे. अशा वेळेला मग सरकार काय करू शकतं? राजकोषीय धोरणाचा किंवा अर्थसंकल्पाचा वापर करून तेजी नियंत्रित करण्याचा प्रयत्न सरकार करू शकतं. कशा प्रकारे? अशा या परिस्थितीमध्ये सरकार अप्रत्यक्ष कर कमी करू शकतं. जीएसटी सारखे अप्रत्यक्ष कर कमी केले तर त्यातून त्या वस्तूंच्या किमती कमी यायला मदत होईल. ग्राहकांना खरेदीसाठी अनुदान देऊ शकतो. जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, जे उत्पन्नाच्या बाबतीत एकदम खालच्या स्तरावर आहे, त्यांचं उत्पन्न खूप कमी आहे, त्यांना कमी दरामध्ये वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून वस्तू उपलब्ध करून देणं, डिस्ट्रीब्युशनचं वरचं कार्य ते पुन्हा इथं स्टॅबिलायझेशनसाठी वापरता येईल. वितरणाचं जे कार्य आहे 2 नंबरचं ते इथं स्थिरीकरणासाठी पुन्हा एकदा वापरता येतं तेजीच्या कालखंडामध्ये. ओके, तर त्यांना अनुदान देणं आणि कमी दरामध्ये वस्तू उपलब्ध करून देणं या माध्यमातून सरकार तेजी नियंत्रित करू शकते. त्या तेजीचे जे परिणाम आहेत, सामान्य लोकांना होणारे दुष्परिणाम आहेत, ते नियंत्रित करू शकते. हे सगळं सरकारला फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून, राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून करता येईल. म्हणून याला राजकोषीय धोरण असं म्हणतात. सॉरी, याला सरकारचं राजकोषीय कार्य असं म्हणतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण सरकारची 4 महत्वाची राजकोषीय कार्य पाहिली. कोणती? एक वाटपाचं कार्य, की जे कशाशी संबंधित आहे? उत्पादन स्त्रोतांच्या उत्पादन प्रक्रियेमधल्या वाटपाशी संबंधित आहे. ओके. दुसरं वितरणाचं कार्य, हे कशाशी संबंधित आहे? उत्पादित वस्तू
उत्पादित वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य, उत्पादित वस्तू आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य. ओके. तिसरं कार्य इकॉनॉमिक ग्रोथ, हे कशाशी संबंधित आहे? लोकांचं उत्पन्न वाढवण्याशी संबंधित असणारं कार्य. ओके. लोकांचं उत्पन्न कसं वाढेल आणि त्यांना बाजारपेठेमधल्या वस्तू, चांगल्या वस्तू कशा खरेदी करता येईल या संदर्भातलं सरकारचं कार्य, उत्पन्न वाढवण्यासंदर्भातलं कार्य. आणि चौथं कोणतं आहे? स्टॅबिलायझेशन, म्हणजे स्थिरीकरणाचं कार्य. म्हणजे काय? तेजी आणि मंदीच्या कालखंडामध्ये तेजी आणि मंदीचे जे दुष्परिणाम लोकांवर होतात, नागरिकांवर होतात, ते कमी करण्यासंदर्भातले सरकारचे असणारे प्रयत्न, म्हणजेच सरकारचं स्टॅबिलायझेशनचं कार्य, स्थिरीकरणाचं कार्य. ओके. ही 4 सरकारची महत्वाची कार्य आहेत. कोणती? राजकोषीय कार्य, फिस्कल फंक्शन्स. ओके. ही फिस्कल फंक्शन्स आहेत, लक्षात घ्या. ओके. ही 4 महत्वाची राजकोषीय कार्य. ओके. राजकोषीय का? सरकार राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून ही कार्य साधू शकतं, ही कामं करू शकतं, म्हणून राजकोषीय. आणि राजकोषीय धोरण म्हणजे काय? तर सरकारचं उत्पन्न आणि खर्च या संदर्भात सरकारनं केलेलं एक सरकारचं एकंदरीत धोरण, सरकारचा अर्थसंकल्प, त्या संदर्भातले कायदे वगैरे या संदर्भात सरकार हे करू शकतं. ओके. इथं आपण आता थांबूया.